Welcome to Hood, Holy Chill, Karate Gold. Every young boy shout, well, we all know. आता जो नंतर मध्ये व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चालला आहे. त्याच्यावरती हे जे ट्युटोरियल आहेत ना आणि हाच व्हिडिओ आहे तो कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील. आता तुम्हाला काय करायचं आहे, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करायचं आहे. कॅपकट ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि आपण जो बीट मॉड्यूल दिला आहे तो तुम्हाला ते सिलेक्ट करू सिम्पली इथून ॲड करायचा आहे. हा बीट मॉड्यूल ते ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉड्यूलवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली खूप सारे ऑप्शन मिळून जाते. थोडे इथे स्क्रोल करायचं आहे. येथे तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर हा जो बीट मॉड्यूल आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या बीट मॉड्यूलमध्ये जे आपण बीट दिले आहे जेथून चेंज होतील तिथून हा जो व्हिडिओ आहे इथून स्प्लिट करायचा आहे. पहिली बघायची बीट कुठे चेंज होते आहे ते आपली बीट इथून चेंज होते. तर सिम्पल आपल्याला काय करायचं आहे, त्याच व्हिडिओवरती क्लिक करू तर पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्या पुढची बीट बघायची कुठे चेंज होते, इथे बीट चेंज होते तर सिम्पली त्याच व्हिडिओवरती क्लिक करू तर स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटच्या बीट मार्पर्यंत तिथून कट करून न्यायचा आहे. कट केल्यानंतर आता ह्या प्रत्येक बीटमध्ये वेगवेगळे इथून फोटो ॲड करायचे. टोटल ते 6 फोटो लागतील. तर जसे तुम्ही सांगतो तशावेळी तुम्ही फोटो इथून ॲड करून घ्यायचे. तर हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. खाली स्क्रोल करायचं आहे तर तुम्हाला रिप्लेसचं ऑप्शन आहे. सिम्पली ह्या रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथून तुमचा जो फोटो असेल इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. इथून हा फोटो सिलेक्ट केल्यानंतर 2 बोटांनी सेट करायचा आहे. त्याच्यानंतर आता आपल्या दुसऱ्या बीटला सुद्धा सेम प्रोसेस आहे. त्या बीटवरती क्लिक करायचं आहे. रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करून जो आपला दुसरा फोटो आहे इथून ॲड करून 2 बोटांनी सेट करायचा. अशा प्रकारे हे जे फोटो आहे ते शेवटच्या बीटमापर्यंत इथून ॲड करत न्यायचे. ॲड केल्यानंतर सिम्पली आपल्या पहिल्या जुटायचे इथून बॅक करायचं. ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. अगेन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जो इमोजी PNG दिला मटेरियलमध्ये तो तुम्हाला ते स्लाईड करून घ्यायचा आहे. तर सिम्पली आपण हा जो इमोजी PNG इथून ॲड करून घेऊया अशा प्रकारे. आणि सिम्पली ॲड केल्यानंतर ह्याची जी लेंथ शेवटपर्यंत न्यायची अशा प्रकारे. तर मी इथून फोटो ॲड करून घेतो, तुम्ही पण घ्यायला लागते. येथे तुम्ही पाहू शकाल की सर्व फोटो आपण बीट नावासर इथून ॲड करून घेतलेले आहेत. घेतल्यानंतर सिम्पली आपले हे जे पहिले ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ट्रेंडिंगमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला पुल आउटचा जो फीड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची जी खालची लेंथ असेल 0.4 ठेवून येतो तुम्हाला आहे ना अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या सिम्पली काय करायचं, हा जो दुसरा फोटो आहे तिथे यायचं त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली 3 नंबरला त्यावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला कंपोज ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल झूम वनचा आहे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमध्ये यायचं आहे आणि ब्लिंक ओपनचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला आहे ना इनमध्येच रॉक वर्टिकल जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्या फोटो आपल्या इनमधला स्प्लिट ब्लिंक 3चा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधला आउट ऑफ बॉडी हा जो फेड आहे इथून स्लाईड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याची जी खालची लेंथ असेल 2.0 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली पहिले जुटायचे. आल्यानंतर तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. फीडबॅक वरती क्लिक करू येते तुम्हाला आहे ना ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल ब्लिंक ओपनचा इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याच्यापैकी लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो आहे त्याला ठेवायची जेवढा हा पहिला फोटो आहे तेवढा. त्याच्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करून ॲडजस्टचं ऑप्शन मिळून जाईल ते पहिला त्यावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला स्पीड आहे ते इथं 35 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना 5 सेकंदाच्या तिथला फोटो आहे जिथून आपण इथे सिम्पली 5 सेकंद इथे आला तरी चालेल अशा प्रकारे. पुन्हा आपल्या व्हिडिओवरती क्लिक करायचो नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये हा जो ब्लॅक फ्लॅगचा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 5 सेकंदापासून जो हा फोटो आहे त्या फोटोला सर्वला ठेवायची फक्त थोडं इथून पहिल्यांजूट कमी करायची. त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना 8 सेकंदाच्या पुढचा फोटो आहे 8 सेकंद तिथला फोटो आहे म्हणजे 8 सेकंद तिथला फोटो आहे तिथे यायचं आहे. त्याच्या 8 आणि 7 सेकंद त्याचा जो हा टिंबईमध्ये टाईमलाईनला त्याच्या थोडं पुढे या जसं येते आपण आलं तशा प्रकारे. त्याच्यानंतर फीडबॅक वरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ना ओपनिंग अँड क्लोजिंगमध्येच TV ऑनचं ऑप्शन मिळून जाईल इथून इफेक्ट मिळून जाईल इथून सिलेक्ट करायचे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल फोटोच्या मध्यभागी ठेवायची. त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना शेवटचा फोटो आहे बरोबर आपल्याला तिथे ना 13 सेकंद आहे तिथे यायचं आहे. त्याच्या थोडं मागे या 13 सेकंदाच्या आणि पुन्हा आपल्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला आहे ना ट्रेंडिंगमध्येच तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल. नाही तर इथे नाईट क्लबमध्ये
व्हर्टिकल सेकचा इथून सिलेक्ट करायचं अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुमचा जो व्हिडिओ आहे इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.